शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. आंदोलनावेळी प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध. प्रशांत आंबींची प्रतिक्रिया. तर आंबींनी मुजोरी केली असती तर काही वेगळं घडलं असतं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य. आक्षेप घेणाऱ्याने शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का? पानसरेंनी 1979 ला लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद का उकरून काढताय? मुख्यमंत्री फडणवीसांचं आमदार संजय गायकवाड यांना खडे बोल. शरद पवारांनी पुण्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची बैठक बोलावली. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह इतर सदस्यांनाही निमंत्रण. अजितदादांचा अपघात तसंच VSR वरील आरोपांवर चर्चेची शक्यता. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी VK सिंगला 9 कोटी 81 लाख तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले. रोहित पवारांचा आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत VSRला 145 कोटी मिळाले. रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ. मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. चौघांनी रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याची माहिती. तपासात विषबाधेसंदर्भात संशयास्पद काही आढळलं नाही, पोलिसांची माहिती. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद. शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रीपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. सूत्रांची माहिती. बच्चू कडू उद्या निर्णय घेणार. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी 11 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली मान्यता रद्द. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय. तर उद्धव ठाकरे यांच्याही कार्यकाळातील 3 प्रकल्पांची मान्यता रद्द. विधान परिषदेच्या महाविकास आघाडीमधील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही. उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या पाठोपाठ आता नाना पटोले यांच्याकडूनही स्पष्ट. विधान परिषदेसाठी भाजप 30 एप्रिलला यादी जाहीर करणार. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार. सूत्रांची माहिती. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण. आरोपी शाहिद सनदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी. शिरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत प्रकरणाचा निषेध. भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील बंधू मनोहर भोसलेंची चौकशी. IPS अंजना कृष्णा यांच्याकडनं 5 तास चौकशी. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांकडनं 3ऱ्या आरोपीला अटक. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता ATS कडे. आरोपी इसेशी संबंधित व्हिडिओ पाहायचा तपासातून समोर. सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर. मंत्रालयातील पाण्याच्या टाकीमध्ये मांजर मेल्यामुळे पाणी दूषित. मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास. सूत्रांची माहिती. वाशिम शहराचा पाणीपुरवठा पुढील 4 ते 5 दिवस पूर्णपणे ठप्प राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या केबल जळाल्यामुळे परिणाम. बिघाडामुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे थांबली. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट. अमरावतीमध्ये सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर नागपुरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय. मुंबईवर पाणी टंचाईचं सावट. 15 मे पासून 10% पाणी कपात. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक. जालन्यामध्ये 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती. खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 9 केंद्रांचा परवाना निलंबित. 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.